मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स। आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स, अशोकनगर रोड, सातपूर, नाशिक। मित्रांनो नमस्कार, मी योगेश घुगे। आपण पाहतात सार्थक न्यूज। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा 59वा वर्धापन दिनानिमित्ताने सातपूर विभागामध्ये विविध समाजोपयोगी कार्यक्रम। मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 59व्या वर्धापन दिनानिमित्ताने शिवसेना महानगर संघटक देवा जाधव, सातपूर विभाग प्रमुख वैभव ढिकले, उपमहानगर प्रमुख सुनील मौले यांच्या वतीने सातपूर विभागात विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, रुग्णांना फळे वाटप, शिवाजीनगर येथे वृक्षारोपण असे कार्यक्रम घेण्यात आले। या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना जिल्हा प्रमुख डीजी सूर्यवंशी, महानगर प्रमुख विलास अण्णा शिंदे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते। सुनील मौले, गोकुळ तिडके यांच्या वतीने मायको हॉस्पिटल आणि ESI हॉस्पिटल मध्ये फळे वाटप करण्यात आले। शिवसेना महानगर संघटक देवा जाधव चे विभाग प्रमुख श्री वैभव ढिकले यांच्या वतीने अशोकनगर येथील प्रगती शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्य भेट देण्यात आले। यावेळी शिवसेना उपनेते दत्ताजी गायकवाड, जिल्हा प्रमुख डीजी सूर्यवंशी, महानगर प्रमुख विलास अण्णा शिंदे, माजी आमदार वसंत गीते यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रगती विद्यालय येथे शालेय साहित्य वाटप, छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय कार्बन नाका शिवाजीनगर येथे वड, पिंपळ, कडुलिंब, आंबा, नारळाचे झाडांचे वृक्षारोपण असे समाजोपयोगी कार्यक्रमांनी वर्धापन दिन अतिशय उत्साहात साजरा झाला। यावेळी शिवसेना महानगर संघटक देवा जाधव, सुनील मौले, श्री वैभव ढिकले, गोकुळ तिडके, संतोष पवार, प्रवीण इंगवले यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते। या कार्यक्रमात सुभाष गायधनी, निलेश साळुंके, दादाजी अहिरे, सुयश पाटील, हर्षल काळे, अजित काकडे, मयूर झुन्नरे, हर्षल आहेर, मचिंद्र भंदुरे, अनिल मौले, सुमित बच्छाव आदींसह शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपल्या सातपूर विभागातील प्रगती विद्यालयामध्ये वह्या वाटप व शालेय वस्तू वाटपाच्या कार्यक्रमानिमित्त आमचे मित्र आणि शिवसेनेचे पदाधिकारी आदरणीय सुभाषजी गायधनी, दुसरे आमचे पदाधिकारी निलेशजी साळुंके, माजी नगरसेवक दादाजी आहिरे, नानाजी पाटील, अजयजी काकडे, देवाभाऊ जाधव आणि ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं असे कट्टर कडवट शिवसैनिक वैभवजी ढिकले, केकेजी, मौलेजी, सुयश, युवा सेनेचे आमचे प्रवीण चव्हाण, संजीव आणि सर्वच, आणि खऱ्या अर्थानं बाळासाहेबांचे विचार, बाळासाहेबांची आणि पक्षाची विचारसरणी, काम करायची पद्धत ही सर्व आमच्या सुभाषभाऊ गायधनींनी सांगितली। या भागाचे, राज्याचे, देशाचे आधारस्तंभ आणि म्हणून एक छोटासा शिवसेनेचा विचाराच्या माध्यमातून हा एक आम्ही प्रयत्न केलेला आहे। आज या वर्धापन दिनाच्या निमित्तानं त्या सर्व मुला मुलींना शुभेच्छा दी। शिवसेनेचा 59वा वर्धापन दिन साजरा होत असताना नाशिक शहरामध्ये जिल्हा प्रमुख डीजी सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली आणि दत्ताजी नाना गायकवाड, वसंतभाऊ ढिके, विनायकजी पांडे सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या आणि स्थानिक जिल्हा नेत्यांच्या उपस्थितीमध्ये भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी झालेलं आहे। सकाळपासून आज पाऊस जरी असला तरी परंतु कार्यक्रम हे मोठ्या जोमाने उत्साहाने या ठिकाणी सुरू आहे। शिवसेना हा अभेद्य आहे आणि अभेद्यच राहणार। शिवसेनेमध्ये जी काही पडझड झालेली आहे त्यामध्ये आपण बघितलं तर नेते गेलेले आहे, परंतु ज्या नेत्यांना मोठं केलं ते कार्यकर्ते मात्र आजही जागेवरती आहेत आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेची मोठी प्रचंड ताकद आणि जी काही फळी आहे, जे काही पदाधिकारी आहेत ते जोमाने काम करून नाशिक महानगरपालिकावरती भगवा फडकवण्यासाठी आम्ही सगळे सज्ज झालेलो आहोत। शिवसेनेचा आजचा 59वा वर्धापन दिन, त्या दिनाच्या निमित्ताने आपण सर्व बच्चे कंपनी, सर्व मित्र उपस्थित आहात। सर्वांचं मी या ठिकाणी एवढ्या पावसामध्ये तुम्ही सुद्धा उपस्थित झालात। आता शाळा पण चालू झाल्या, सरांनी सांगितलं, तुम्ही सर्व या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिला। सर्वात प्रथम मी तुमचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो। इतका वेळ तुम्ही या ठिकाणी बसून राहिलात, आमची वाट बघितली,
मित्रांनो, या ठिकाणी सांगावंसं वाटतं की शिवसेना ही तुम्हाला माहिती का? शिवसेना ज्यांनी स्थापन केली असे आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे माहिती का आपल्याला? किती जणांना माहित नाहीये? वरात करा बरं, किती जणांना माहित नाहीये? म्हणजे सर्वांना माहिती. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे माहिती का सर्वांना? धन्यवाद. म्हणजे तुम्ही जे आहात ते या देशाची, या राज्याची भावी पिढी आहात. तुमच्या हातामध्ये ज्या वेळेला तुम्ही शिकून मोठे व्हाल, तुमच्या हातामध्ये या देशाचा कारभार, या राज्याचा कारभार, या शहराचा कारभार, या गावाचा कारभार त्या ठिकाणी येणार आहेत. आणि आतापासून या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. या चॅनलला आपण शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.